सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. मराठीच्या आपल्या सर्व मेंबर्ससाठी असा आपण परत सिद्धयोगाचे काही प्रश्न उत्तरं घेतो आहे. हाऊ शुड वन ऑफर रिस्पेक्ट टू गुरु. गुरु ही आपल्या कुंडलिनी योगात एक फार प्रामुख्याने, कुंडलिनी योगातच असं नाही, आध्यात्मिक प्रवासामध्ये कोणत्याही मार्गाने तुम्ही जा, गुरु हे स्थान त्याच्यामध्ये आवश्यक आहे. जे महादेव पार्वतीलाही सांगतात, गुरुविना ब्रह्मनान्यत सत्यम सत्यम वरानने. हे गुरुशिवाय ब्रह्मप्राप्ती ही अशक्य असावी. हाऊ शुड वन ऑफर रिस्पेक्ट टू गुरु. मला तरी माझ्या गुरुवर असं वाटतं की जर मला आध्यात्मिक काही उच्च स्तर गाठायचा असेल तर मला माझ्या गुरुशिवाय दुसरं काही ऑल्टरनेटिव्ह दिसत नाही. असं वाटतं की झालं तर याच चरणी होणार. त्यामुळे वाट बघायची. डू नॉट लुक अपॉन गुरु ॲज अ पर्सन. मग आता ही व्यक्तिगत आपल्याला एक आपला भाव प्रगट करायला एक व्यक्ती असली की सोपं जातं. पण ती आदिशक्ती असते, ती परमेश्वरीय आदिशक्ती असते. आणि म्हणून उलट आपल्या गुरुदेव पण म्हणायच्या की माता पिता गुरु बंधू, गुरु माता गुरु पिता गुरु देवता, वेगवेगळे अशी काही त्याच्याशी नाती जोडू नका. कारण काय होतं, आपल्या मनात जर असं विरुद्ध झालं की आपल्याला लगेच वाटतं त्यांच्याशी आपण जसं काही राग येतो. जसं आता श्रीरामाचं उदाहरण घ्या. तर त्यांची कोणती योग्यता होती, ते कोणत्या प्रकारची ती विभूती होती. नारायणाचं रूप पृथ्वीवर आलेलं होतं. रावणाला मारायचा हेतू असताना आता सीतेला सोडलं, हा एक आपण त्यांच्यावर उगीच दोष लावून ठेवला. काही कारण नसेल, ती पण आदिशक्ती होती. तिलासुद्धा काही ठिकाणी निर्णय घेऊन कार्य करताना सगळ्या जणांनी आपापली भूमिका करायची असते. असं ते सगळं बघता आलं पाहिजे. आपल्याला ही दृष्टी आली पाहिजे. त्यांना सामान्य मूल्य न लावता काही विशेष मूल्य लावता आली पाहिजे. जसं आता आपण घरातल्या काही लहान मुलांना, आपण काही लहान मुलांना कशी मूल्य लावतो की समजा आपण एखादं मुलांनी थोडंसं राग केला किंवा काहीतरी खोडी केली तर आपण त्याला म्हणतो, अरे त्या कोपऱ्यात उभं राहा, तोंड भिंतीकडे कर. पण घरातल्या मोठ्यांनी केलं, आईनी केलं किंवा वडिलांच्या हातून काही चूक घडली तर आपण त्यांना म्हणत नाही कोपऱ्यात तिकडे तोंड करून उभे राहा. तर प्रत्येकासाठी काही कायदे वेगळे असतात. थोडेसे आपण आपले मानवी कायदे ही परमेश्वरी अवतारांना आपण शक्य थोडं लागू पाहू नये. आपण आपल्याकडनं त्यांनी एक विशेष त्यांचं एक स्थान वेगळं मांडावं. मग त्याप्रमाणे आपल्याला, म्हणजे महात्मा गांधींचं फार छान वाक्य मी ऐकलेलं होतं की त्यांना मोठ्यांमध्ये चूकच दिसायची नाही. ते बघायचेच नाहीत चुका मोठ्यांमध्ये चुकाच बघायची नाहीत. तर ही एक प्रकारची मनाची बैठक पाहिजे की मोठ्यांमध्ये चुका शक्य थोडे पाहायलाच नाही पाहिजे माणसाला. असो, पण गुरु वन वुड लुक अपॉन विथ रेफरन्स. मास्टर वन आदराने बघता आलं पाहिजे. गुरु इज लॉर्ड्स शक्ती. गुरु ही परमेश्वराची शक्ती असते आणि ती तुमच्याद्वारे एखाद्याकडनं एखादा गुरु रागावेल तुम्हाला, पण त्यातनं तुमचं कल्याणच होणार आहे. एखादा गुरु तुम्हाला काहीतरी शिक्षा करेल, जसं दशावतारासारखा एक त्या मला वाटतं दुर्वासानी त्या राजाला शाप दिला की तू 10 अवतार घेशील. त्यावेळेला विष्णू स्वतः आले. ते म्हणजे हे बघ, माझ्या भक्ताला त्याचं शाप मी घेतो. तर ते म्हणजे देवा तुम्ही कशाला? ते म्हणतात, अरे मला कार्यही करायचं आहे, त्या निमित्ताने मी आल्यासारखं होईल. म्हणजे त्या दिवशीचा इवन चूक जरी झाली गुरुच्या हातून किंवा काही अघटित घडलं तरी त्याच्यातनं कल्याणच होतं मानवाचं.
ही आपली दृष्टी पाहिजे, ही आपली दृष्टी पाहिजे. आश्रमात मी राहायचे तिथे. आश्रमात राहताना गुरुदेव नेहमी म्हणायच्या, जर गुरुने एखाद वेळेस रागवलं तर त्यातनं तुम्हाला रागवताय असं समजू नका, तुमच्या भोवती संकट आलेलं असतं त्याला रागवत असतात. तर ही आपली एक दृष्टी. आणि बरं झालं अशा दृष्टीनेच मी वाढल्यामुळे मला खूप ठिकाणी हे मदतीचं कारण ठरलं. दिस वॉर्निंग अबाउट नॉट एस्टॅब्लिशिंग एनी ह्युमन रिलेशनशिप इज नेसेसरी. मानवी नातं त्याच्याशी जोडू नये, दैवी नातं जोडावं. मानवी नाती खूप आहेत आपल्याला, आपले आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, सगळे आहेत. तर गुरुशी मानवी कशाला जोडायचं, गुरुशी दैवी जोडायचं नातं. गुरुशी नातंच आपण दैवी जोडायचं. गुरु वुड डेव्हलप वीकनेसेस सच एज जेलसीज वगैरे रिलेशन नेसेसरी फॉर अदरवाईज. कारण जर गुरुवर आपण प्रेम केलं तर आपल्याला राग लोभ, म्हणजे नातं म्हणून पाहिलं तर त्याच्यावर राग लोभ मद मत्सर हे सगळं येतं. पण ह्याच्याशिवाय, कारण अहंकाराशिवाय, विचारांशिवाय, तू स्वतःच्या मनाच्या इच्छेशिवाय तू माझ्याशी एकरूप हो, अशीच ती कंडिशन आहे की जेव्हा तुम्हाला चैतन्यरूप होता येतं. त्याच्यामुळे आपल्याला फार महत्त्वाचं आहे की गुरुकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे. व्हॉट आर द डिफरंट स्पिरिच्युअल फॉर्म्स ऑफ आवर बॉडी. मग त्यात 3 प्रकारचे किती प्रकारचे देह आहेत तर स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण पण असतं. पण आपण पहिले हे 3 समजून घेऊ. तर सूक्ष्म, विच नीड्स द सप्लाय ऑफ फूड फॉर इट सर्वायवल. देह शरीरावर जे अन्नावर पोचलं जातं, अन्नावर जे पोचलं जातं त्याला आपण हे शरीर जे म्हणतो ते ग्रॉस आहे, ते ग्रॉस आहे. मग त्याच्यानंतर थॉट्सवर, विचारांवर जे पोचलं जातं, विचारांवर हे शरीर पोचलं जातं. बरेच रोग दुखणी विखणी सगळे विचारांवर येतात. राग लोभ किंवा पण प्रगती यश हे सुद्धा विचारांच्यामुळे येत राहतं. तर ही जी मानसिक विचारांवर पोचलं जातं त्याला सटल बॉडी म्हणतात, सूक्ष्म. आणि हे स्थूल आहे जे अन्नावर पोचलं जातं. सूक्ष्म जे आहे ते विचारांवर असतं. आणि कॉझल, द नीड ऑफ विच इज डिसाइडिंग कॅपॅसिटी. तुम्ही जेव्हा ठरवाल त्या विचारातलं योग्य घेणं आणि अयोग्य टाकणं, हे जसं जसं तुम्ही वाढवाल तसा तुमचा कॉझल बॉडी जी ती कारण देह आहे तो पोचला जातो. योग्य निर्णयाने कारण देह पोचला जातो. हाऊ डज वन जज वेदर द फूड फॉर ऑल 3 बॉडीज इज राईट ऑर नॉट. आता अन्नच आपण ग्रहण करणार आहोत, स्थूल असो, सूक्ष्म असो, कारण असो, महाकारण असो. तर ते आता योग्य अन्न आहे की नाही कसं कळणार आपल्याला. तर ते म्हणतात की आपले शारीरिक स्वस्थ असेल, शरीर स्वस्थ असेल याचा अर्थ तुम्ही अन्न नीट निवडताय. स्वस्थ कसं आहे तसंच आपलं जर मन किंवा बुद्धी असा आनंद रिफ्लेक्ट करतं तर इवन आपल्या विचारांना. कारण बघा तुम्ही, डोकं वर आहे आणि मन इथं आहे. म्हणजे थोडंसं मनाने जर दुःख झालं तर विचारांनी समज देण्याचं काम केलं पाहिजे. पण कसंही करून मन जर प्रसन्न राहणं हे जर तुमच्या हातात आहे, तुम्ही विचार कसा कराल त्याच्यावर आहे. तर तुम्ही मनाला असं हे केलं, मनाला जर तुम्ही समजावू शकला तर मनाला दुःख नाही करताय, आनंद घेता येतो. आणि अँड युअर स्पिरिच्युअल जर्नी शुड प्रोग्रेस. आता तिसरं, कॉझल कारणला अन्न कसं बरोबर आहे का नाही कसं कळणार. तर तुमच्या आध्यात्मिक मार्गावर काही प्रगती होती आहे का थांबली आहे का खुंटली आहे. तर हे जरा थोडंसं लक्ष दिलं की आपल्याला कळतं आपल्या 3 शरीरावर आपलं प्रगती कशी होती, आपण त्याच्यासाठी लागतो तो आहार योग्य आहे का नाही. फॉर हाऊ लॉंग डू वी नीड टू बी अ स्टुडंट ऑफ सिद्धयोग. आता सिद्धयोगाचा आपण विद्यार्थी किती वर्ष म्हणून राहायचं आहे. तर ते म्हणतात इनिशिएशन इज अ स्पिरिच्युअल बर्थ. ज्या क्षणी आपल्याला दीक्षा दिली जाते तेव्हा तो आपला जन्म होतो. फ्रॉम दॅट व्हेरी डे आवर बॉडी अँड माइंड विल स्टार्ट अंडरगोईंग अ चेंज. आणि एकदा ही दीक्षा मिळाल्यानंतर आपलं शरीर आणि मन हळूहळू परिवर्तित व्हायला लागतं चांगल्यासाठी त्याचं परिवर्तन होतं. आध्यात्मिक जगाकडे आपण जास्त वळतो. इन लाईफ वी विल बिगिन टू लिव्ह विथ अन अवेअरनेस ऑफ द स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. आपण आध्यात्मिक कल्पनांनी जगायला लागतो. जगामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे एक आध्यात्मिक अर्थ पण लावायला लागतो.
आपण तो शोधायला लागतो, तो अर्थ लावायला लागतो. दिस स्टुडंट सीकर इन अस विल accompany us not only in his life but for a few months more births to come. आता हा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो सुरू झाला की या जन्मापुरता असेल असं नाही, पुढच्या अनंत जन्मापर्यंत हा आध्यात्मिक प्रवास आपला चालू राहू शकतो, चालू राहतो. बट फॉर मोर बर्थ्स टू कम अंटिल वी रीच सिद्धत्व. मग हे कसं आहे, आपल्याला सिद्धत्व प्राप्त झालं पाहिजे. आपल्याला जेव्हा सिद्धत्व प्राप्त होतं तेव्हाच हा प्रवास थांबू शकतो. पण काय हरकत नाही, चालू ठेवायचं, कारण प्रवास आणि त्याचं डेस्टिनेशन ते दोन्ही सुंदर आहे, दोन्ही सुरेख आहे. त्याच्यामुळे आता जसं आपण हिल स्टेशनला जाताना वाट पण सुरेख असते आणि हिल स्टेशनला पण सुंदर असतं, तशाच प्रकारे सिद्धयोगाचा अभ्यास आहे की जातानासुद्धा सुरेख वाटत राहतं आणि पुढे पोचतो तेही सुरेख होतं. व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ प्रॅक्टिसिंग सिद्धयोग. आता बेसिक रिक्वायरमेंट्स सिद्धयोगाचे काय आहेत तर ते आपल्याला बघायचे. काय काय आहेत आपल्याला. योग ऑफ सिद्ध गुरुज ग्रेस, सो वन मस्ट बी इनिशिएटेड. एक तर आपल्याला कृपा लागते, त्याच्यामुळे दीक्षा घेणं महत्त्वाचं ठरतं. कृपा लागते मग दीक्षा घेणं महत्त्वाचं ठरतं. वन मस्ट बी इनिशिएटेड अँड ऑन बिईंग ब्लेस्ड गुरु अलोन कॅन गिव्ह गायडन्स अबाउट द वेज ऑफ वर्शिप. आता सिद्ध दीक्षाही दिली तर हळूहळू आपल्याला पद्धती साधनेची गुरु सांगतात. म्हणजे जसं आपल्याला आमच्या सिद्धयोगाश्रमामध्ये दीक्षा मिळाल्यानंतर स्वाध्याय दिला गेला हातात. गुरुगीता हा स्वाध्याय आमचा तो दिला गेला. पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठायची सवय लावायला लागली. मग त्याच्यामुळे त्यांनी मग आम्हाला रुद्र शिकवले. मग रुद्राचं मग त्यांची प्रवचनं होती. जवळजवळ सिद्धयोगावरची त्यांची 36, शैवयोगावरची त्यांची जे काही 120 होती, मग ज्ञानेश्वरीवर जवळजवळ 350 होती. तर हे सगळे टेप्स आणि कॅसेट्स आणि त्यांची प्रवचनं ती ऐकण्याची प्रशाला, म्हणजे एकूण एक आपला कोर्स कसा असतो. कोणत्याही कॉलेजला जाऊन एक कोर्स करतो आपण, मेडिकलचे 5 वर्ष, याचे 5 वर्ष, जे काही असतात तशाच प्रकारचं आध्यात्मिक योग वर्गामध्ये आपला थोडासा एखादा कोर्स झाल्यासारखं आपलं झालं पाहिजे. तर मी नॉर्मली आपल्याकडच्या ह्याच्यात आता अकॅडमीचा सुद्धा आपण कोर्स करणार आहोत. तो त्या असाच करणार आहोत की काही ग्रंथ आपण हाती घेतो आहे. तर त्यातला पहिला ग्रंथ आपण सिद्धयोगाचा घेतो आहे, म्हणजे सिद्धयोग काय हे सांगते. दुसऱ्या ग्रंथामध्ये आपण गुरुचं महात्म्य असलेले स्वाध्यायाचे अर्थ सांगणार आहोत आणि सायमल्टेनियसली आपण एखादं ज्ञानेश्वरी पण घेऊ. तर पुढच्या वर्षी म्हणजे आता जानेवारी 21 आपलं ह्याच अकॅडमीचं दुसरा वर्ग सुरू होईल. त्याला मेंबरशिप आहे, आपण ठेवणार आहोत, पण बघू आपण. ऑन बिईंग ब्लेस्ड गुरु अलोन कॅन गिव्ह गायडन्स अबाउट द वेज ऑफ वर्शिप. मग हळूहळू आपल्याला सरेंडर टू गुरु. आता सरेंडर टू गुरु म्हणजे काय की लगेच काही जण चरणाशी लोटांगण घाला आणि काही तुमचं मत वगैरे नाही असं, किंवा तुमच्या घरात काही तुम्हाला करायला परवानगी असं काही नसतं. आपल्या गुरु आपल्यामध्ये एक अंतरी आवाजाच्या रूपाने देखील नांदायला लागतो. तर आपल्याला जे काही आतून म्हणजे इच्छा असणं आणि योग्य वाटणं या दोनमध्ये फरक आहे आपल्यामध्ये. तर इच्छा वाटणं काय, आता उदाहरणार्थ सकाळी उठायला इच्छा वाटत नाही समजा पुष्कळदा, मग योग्य काय ते गुरु सांगतात. अरे 3ला उठ, म्हणजे 3 ते 6 ब्रह्ममुहूर्तावर साधना होईल. आता तुम्हाला एक 7 दिवस जमत नाही, 3 दिवस करा, 2 दिवस करा, 1 दिवस करा. तर हळूहळू का होईना थोडंसं ते विचारांकडे आपण लक्ष देऊन, एक कारण काय ते त्या मार्गाने गेलेत आणि त्यांनी साधलं आहे. आपल्याला साधायचं आहे, नुसतं ऐकून कसं चालेल. गुरुदेव म्हणायच्या, तुका म्हणे कितीदा म्हणाल, तू काय म्हणतो. तर आपल्या म्हणण्याला देखील अर्थ येईल, निरर्थक वाटू नये बोलणं, आपलं अर्थ यावा अशासाठी आपण काय करणार आहोत. तर ते म्हणतात, स्वतः तुम्ही लोकंसुद्धा तशा प्रकारची साधना केली तरच तुम्हाला ती प्राप्ती होते. म्हणजे नुसतं ऐकणं, 3ला उठणं योग्य आहे हे ऐकणं झालं, पण 3ला उठणं, स्वतःहून उठून ध्यानाला बसणं आणि वाटलं परत दिवसभर थोड्या वेळात आडवं व्हायचं तर व्हायचं, त्याला काय आपल्या हातात असतं. तर सरेंडर टू हिज थॉट्स अँड वेज. आपल्याला शिकवले त्या पद्धतीला थोडंसं सरेंडर करा, कारण त्यांनी एक प्रकारे तो कोर्स मांडलेला आहे. आता आपण मार्क कसे परीक्षेत फायनल मार्क घेतो, तो ठराविक कोर्स केला की त्याच्यावर आधारित आलेल्या प्रश्नांना. तर ह्याला
जगातल्या प्रत्येक प्रश्नाला ही आपली जी शिकवण असते त्याच्यातनं उत्तरं सापडतात आपल्याला. जसं तुम्ही कॉलेज कोर्स केला की परीक्षेच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात, तसं आपण हा आध्यात्मिक कोर्स केला की जगातली जी आपल्या आयुष्यात प्रश्न उद्भवतात त्याला उत्तरं देता येतात आपल्याला. फार महत्त्वाचं आहे. इन ऑर्डर टू नो गुरु वेल, नो गुरुज थॉट्स. गुरुच्याबद्दल जाणीव करून घ्यायला पहिले गुरुचे विचार तर जाणून घ्या. गुरुचे विचार जाणून घ्या. आता उदाहरणार्थ मला फार आवडलं म्हणजे तुकाराम महाराजांचं, की आता ते फार सुरेख सांगतात, अरे आम्ही वैकुंठवासी आलो आणि कारणाने आलो आहे. म्हणजे सहज एखादी आता विभूती डोळ्यांनी दिसते आपल्याला, सगळ्या सामान्य माणसांसारखी आहे, भोळी आहे, सात्विक आहे इथे. आणि मग कोण तुम्ही कुठून आलात म्हणलं की अहो आम्ही वैकुंठाहून आलो. व्हॉट कॉन्फिडन्स, व्हॉट कॉन्फिडन्स. आता तुम्ही हे आपण जाऊन रस्त्यावर म्हणून बघा, मी वैकुंठाहून आलो, आय हॅव कम बॅक डाऊन फ्रॉम हेवन्स टू टॉक, दगडं मारून दवाखान्यात टाकतील आपल्याला. पण त्यांच्या त्या संबंध सात्विकतेचं तेज इतकं असावं की नोबडी चॅलेंज्ड हिज वर्ड्स, नोबडी चॅलेंज्ड हिज वर्ड्स, नोबडी चॅलेंज्ड हिज वर्ड्स. तर ते फार महत्त्वाचं आहे. स्वाध्याय श्री गुरुगीता हे आपण गुरुगीतार्थेश्वरी बोथ इन इंग्लिश मराठी, गुरुदेवांची पुस्तकं इंग्लिश मराठीतही अवेलेबल आहेत. आणि आपण याच्यातनं मी गुरुचरित्रातलं गुरुगीतेचा भाग एक वेगळा स्वतंत्ररित्या आपण त्याचं ट्रान्सलेशन केलं आहे. त्याच्याच आधारे आपण पुढचा हा कोर्स करणार आहोत. डू वी नीड टू डू साधना इन अ ग्रुप ऑर डू इट ॲट होम. आपण एकटेही करू शकतो. एकटे असताना पण पुष्कळदा एकटे असताना आपल्याला तेवढी ते एक लागतं, पुश लागतो पुष्कळदा. हा चढ आहे थोडासा आयुष्यातला, एक हा चढ असतो. आता चढ असताना आपल्याला कुठे दोरीचा तरी आधार आहे, कुठे आपल्याबरोबर चढणाऱ्या पीकवर चढताना लोक असतात, ते त्याला आपण त्याला ते काय म्हणतो पायाचं असं अडकवतो, मग त्याच्यावर चढतो, मग ते दोरी धरून चढतो, जे काय. तर हा थोडासा आधारी चढ आहे. आध्यात्मिक मार्ग एक प्रकारची चढ आहे. आपण नुसतं पायी चालणं वेगळं, पण चढत जाणं आहे. तर त्याच्यामुळे चढत जायला आपल्याला थोडीशी मदत, एकाला एक असलं की आपल्याला चढायला सोपं जातं. कुठे दमलो तर कोणी हात देऊन आपल्याला पुढे नेतं. त्याच्यामुळे एकत्र करण्यात मदत जास्त सोयीचं आहे त्यापेक्षा एकटं करण्यापेक्षा. पण एकटंसुद्धा जर करता आलं थोडं तर करावं, तसं काही नाही. हाऊ डू वी अटेन प्युअर डिवोशन फॉर गुरु. तर लेट ऑल 5 सेन्स ऑर्गन्स, माइंड, इंटेलेक्ट टू बी इन कंटिन्युअस असोसिएशन विथ गुरु. आता हे आपली इंद्रिय शुद्ध व्हायला पाहिजे. प्रभूला समजवणं म्हणजे साधं आपण आता खाताना जेवण आपण शुद्ध घेतो ना, का आपल्याला चालतं खरकटं खाली पडलेलं शिळं अन्न विणं नाही चालत जास्त. आता कधी गरजेपोटी खात असेल एखादा माणूस, पण बेसिकली ज्याला चांगल्या जेवायची सवय असते तो काय करेल, जो स्वच्छ धुतले आळणी वरण भात, तूप, लिंबू पिळणं, चटणी खाणं, हे सगळं असं ताजं फ्रेश गरम गरम आहे. कसं जेवायला आपल्याला आवडतं तशी आपली सगळी इंद्रियसुद्धा मोठी सुंदर असली पाहिजेत. आपण म्हणून दिवा लावतो, उदबत्ती लावतो, स्वच्छ नाहून बसतो, थोडा भस्म लावतो, आसन सुरेख करतो, वातावरण नीट करतो. त्या सगळ्या पंचेंद्रियांना आपल्याकडे आपण त्याला जितकं शुद्ध करता येईल त्या सगळ्या सद्भावनेनी शुद्ध करून मग ह्या गुरुशक्तीशी आपण संपर्कात यावं. कारण काय याचं गुण काय, सच्चित आनंद. ह्या 3 गोष्टी आपल्याला यांच्याकडनं कळणार आहेत आपल्याला. म्हणजे सत म्हणजे काय, तर डोळे मिटून बसलात तरी तुम्ही स्वतःला जाणता ना, का हरवता तुम्ही नाही. कुठे अगदी अंधारात उभे राहा डोळे बंद करून तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे आहात. ते सत आहे. मग इंद्रियांच्या आधाराने डोळे उघडून बाजूचं जग बघता ते चित आहे आणि ज्ञान होतं म्हणून आनंद आहे. असं हे सच्चिदानंद ज्याच्यात विभाजन न होता हे तिन्ही विषय एकत्रित नांदतात त्याला चैतन्य म्हणतो. ह्याचाच अंश आपण अंश आहोत. पण मग आपल्यामध्ये त्याचं स्वरूप थोडंसं बदलतं, कारण आपण आता मूळ चैतन्यातनं थोडे वेगळे झालो. जसं किरण सूर्यातनं वेगळं झालं की
तसंच आपण एकदा चैतन्यातनं थोडे वेगळे झालो, जीवच्या रूपाने जन्माला आलो की आपल्यातले 3 गुण वेगळे होतात थोडेसे. म्हणजे आपल्या विद्या असते, पण थोडी मर्यादित विद्या येते. इच्छा आपल्याला अनंत इच्छा होतात. आणि आता आपण जो आधार घेतो तो मी देह याचा आधार घेतो, मी चैतन्य हा आधार विसरतो. आणि परत साक्षात्कार व्हायला आपल्याला मी जग हे आपल्याला कळलं की मग आपल्याला परमेश्वराशी एकरूप झाल्याचं समाधान मिळतं. तर हाऊ डू वी डेव्हलप लव्ह फॉर ऑल ह्युमन बीइंग्स. आता ह्या सगळ्या लोकांसाठी आपण कसं प्रेम आपल्या मनामध्ये, तर ते म्हणतात की एकदा तुम्ही गुरुवर प्रेम करायला लागा, मग आपोआपच त्याचा विस्तार होतो. गुरुवर तुमचं मन एकदा प्रेमाने बसलं की काही दुसरं करावं लागत नाही. समोरच्या लोकांबद्दल जिथं योग्य तिथं करुणा, जिथं योग्य तिथं सात्विक शब्द, जिथं योग्य तिथं जवळ घेणं, जिथं योग्य तिथं दूर ठेवणं, मर्यादित राहणं, सगळीकडे एक संयम येतो. आणि प्रेमाचं फार उत्कृष्ट स्वरूप संयम आहे, उत्कृष्ट स्वरूप संयम आहे. तर ते आपल्याला प्राप्त होतं. वन्स साधक अटेन सिद्धत्व ही बिकम्स शिव. एकदा त्या चैतन्याशी एकरूप झाला की माणूस मग शिवस्वरूप होतो. आपण 70 प्रश्न पूर्ण केली आहेत. आता पुढच्या वेळेला आपण शक्य तेवढे या वर्षाअखेरपर्यंत 100 प्रश्न पूर्ण करू, म्हणजे एक ग्रंथ आपला पूर्ण होईल. तर मी आजपासून माझं आता स्वामी राधिका म्हणायच्याऐवजी मला वाटतं, मला काही जणांनी सांगितलं मा राधिका म्हणता का तुम्ही, तर ठीक आहे मग मा राधिका. मी मा राधिका पुण्याहून. नमस्कार.